शरदचंद्र पक्षाच्या कालच्या संवाद मेळावा आदरणीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आपल्या जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार नूतन धैर्यशील मोहिते पाटील आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय बळीराम काका साठे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातल्या सर्व तालुका सेल वगैरे सगळे अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कालचा संवाद मेळावा झाला. मेळावा करत असताना प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील इच्छुकांच्या भावना जाणून घेण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. याच्या अगोदर कुठल्याच पक्षाचं असं नाही की ज्यांना उमेदवारी मिळवायची आहे त्याला मुंबई, पुणे किंवा मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्येच हेलपाट मारावं लागतात. परंतु आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शकाने आदरणीय जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आणि आपल्या विधानसभे न्याय चाचपणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. हे असताना आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये काम करत असताना मी माळशिरस तालुका विधानसभा अध्यक्ष आहे आणि माळशिरस विधानसभा हे म्हणजे राखीव आहे. SC राखीव असताना गेले 2 टर्म सन्माननीय दिवंगत हनुमंतराव डोळस या मतदारसंघाचे नेतृत्व केलेलं आहे. पण ते दसूर गावचे असताना सुद्धा ते असतं गाव फक्त दसूर नावाला, पण ते सुद्धा मुंबई या ठिकाणी रहिवासी होते. नंतरच्या कालच्या 2019ला आदरणीय मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा राम सातपुते नावाचा एक बीडचा ऊसतोड कामगार या ठिकाणी आणून त्याला आमदार केलं. आम्हाला वाटतं की आम्ही माळशिरस तालुक्यामधील इथले रहिवासी, आम्ही भूमिपुत्र आहे. भूमिपुत्राला न्याय मिळावा का, मिळणार आहे का नाही? भूमिपुत्रांनी फक्त पत्राळ्या उचलायच्या, सतरंजा उचलायच्या किंवा पक्ष सांगत ते काम करायचं एवढ्या पुरतच मर्यादित आहे का? मग आम्ही या ठिकाणी सन्माननीय जयंत पाटलांना आम्ही विचारणा केली की आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा, निष्ठावंतांना न्याय मिळेल का, ही भूमिका माझी त्या ठिकाणी होती. त्याच्यामुळं मी आदरणीय जयंत पाटलांना माझं खंत केली की बाबा आम्ही निष्ठावंत आहे. जे आता कोणी काल खासदारांची काल लोकसभेची उमेदवारी लोकसभेला जो बी उमेदवार असेल, आम्ही फेब्रुवारीमध्येच आम्ही या ठिकाणी मेळावा घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची शरदचंद्र पवार पक्षाचं जे तुतारी चिन्ह आहे आम्ही घरोघरी पोचवलो होतो. आम्ही धैर्यशील मोहिते पाटीलसुद्धा राष्ट्रवादीत यायच्या अगोदर आम्ही चिन्ह आमच्या पद्धतीने आमच्या पक्षाचं जडणघडण पक्षाची जी रूपरेषा आहे आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचवली. त्यांना आदरणीय पवारसाहेबांची जे सहानुभूती होती, पवारसाहेबांना सोडून गेलेले जे काय खासदार आमदार होते, जे काय नेते मंडळी होती, त्यामुळे पवारसाहेबांच्या या सहानुभूतीला पवारसाहेबांना ताकद आणि बळ देण्यासाठी प्रत्येक मतदार, प्रत्येक शेतकरी आणि मजूर, प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठला होता आणि पवारसाहेबांच्या तुतारीला काही करून या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं ठरवलेलं होतं. त्यामुळं आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोचलो आणि हे करत असताना आम्ही निष्ठेनं काम केलं. तुम्हाला माहीत असेल की मी याच्या अगोदर ग्रामपंचायतचा मेंबर झालो, त्यानंतर पंचायत समिती सदस्य झालो आणि जिल्हा परिषदेला मी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काम केलं. पण राष्ट्रवादीमध्ये जायच्या अगोदर उत्तम जानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपची विचारधारा आणि आमची विचारधारा वेगळी. मी शाहू फुले आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. मी कुठल्या पक्षात आहे, कुठं आहे मला माहीत नाही. तुम्ही म्हणणार की हा माणूस राष्ट्रवादीचा, पण चळवळ ही आमच्या रक्तात आहे. बाबासाहेबांची विचारधारा आमच्या रक्तात आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आमच्या रक्तात आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती जे महापुरुषांनी या देशासाठी योगदान दिलं, या देशासाठी आपलं रक्त सांडलं आहे, त्या विचाराशी आमच्या अंगात चळवळ आहे. त्या विचाराशीच आम्ही बांधलेला. पण पक्षानं आता जे काय विरोध नाही आमचा असाच काय करा. विरोध असता तर 2019ला मी त्यांना सहकार्यच केलं नसतं. आम्ही म्हणतोय आता उत्तम जानकरांना की आता गेल्या 2 टर्म 2009ला तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 2009ला ज्यावेळेस आरक्षण पडलं त्यावेळेस उत्तमराव जानकर यांनी फॉर्म भरत असताना मी एकमेव दलित चळवळीतला कार्यकर्ता उत्तम जानकरांना सांगते होतो आणि उत्तमराव जानकरांना सांगते असताना अख्खी चळवळ त्यावेळेस रिडोलसचा प्रोग्राम आदरणीय अटुल साहेबांनी केलेला होता आणि रिडोलसचे उमेदवार सन्माननीय मार्तन साठे होते. मार्तन साठे काय प्रचारात काय व्यवस्थित त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली नसल्यामुळे दलित चळवळीतले त्यावेळेसचे आमचे सर्व नेते
नेत्यांचं कुठलं नाव घेणार, पण आंबेडकर प्रेमी सगळे म्हणजे असे संभ्रमात पडले होते. आपण काय करायचं. मी मग प्रत्येक जर आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला नेत्यांना साथ घातली आणि सांगितले की आपण उत्तम जानकर यांना निवडून आपण त्यांचं काम करायचं. आणि शेवटच्या 5 दिवसात सगळी दलित चळवळ उत्तम जानकर यांच्या पाठीशी मागं लावून आम्ही त्यावेळेस काम केलं. मग मला सांगा, उत्तम जानकरांना मी 2009ला सुद्धा सहकार्य केलं. 2014ला ज्यावेळेस त्यांचा दाखला बाद झाला त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमचा विचार करायला पाहिजे होता. तुम्ही पैसेवाल्यांना, एखाद्या उद्योजकांना किंवा एखाद्या रिटायर अधिकाऱ्यांना पैसे बघून जर उमेदवार देत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मग आम्ही रस्त्यावर यायचं तुमच्यासाठी, जनतेसाठी रस्त्यावरची चळवळ आम्ही करायची. जे बी काय असेल ते आंदोलनं बाकीच्या गोष्टी आम्ही करायच्या. आणि तुम्ही ऐन टायमिंगला ज्यावेळेस कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या टायमिंगला तुम्ही कुठला तरी व्यावसायिक, कुठला तर बिल्डर, लय मोठा पैसेवाला आणायचा आणि आमच्यावर आणून ठेवायचं, ही कितपत योग्य आहे. त्याच्यामुळं आम्ही 2014ला मी स्वतः मग त्यांच्या विरोधात बंड केलं. 2014ला मी साधारण 10,500 मतं घेतली आणि उत्तम जानकरचा यांचा निसटता पराभव त्यांच्या कॅन्डिडेटचा झाला. त्यामुळे त्याची बी जाणीव असावी. तिसरी गोष्ट सांगताना, कालच्या 2019ला बी मी विधानसभेसाठी इच्छुक होतो. उत्तमराव जानकर हे भाजपमध्ये होते आणि मोहिते पाटील बी भाजपमध्ये होते. मी स्वतः आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, जयंतराव पाटील असतील, ह्यांच्याशी संवाद साधून, ह्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मिळवणी, मला त्यांनी उमेदवारी दिलेली बी होती. परंतु शेवटी उत्तमराव जानकर यांनी 2 डेगरीवर हात ठेवून त्यावेळेस भाजपकडं एक टीम आणि पवारसाहेबांकडे एक टीम त्यावेळेस लावली होती. ज्या बी कुठल्या पक्षानं मला त्यांना उमेदवारी दिली त्यांनी ती स्वीकारली. भाजपकडे यश आलं नाही आणि पवारसाहेबांनी त्यांना पारंपरिक मोहिते पाटलांचा विरोधक म्हणून त्यावेळेस पवारसाहेबांनी स्वीकारलं. मग आम्हाला मग त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं की आपल्याला पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी, तुम्हाला आम्ही उमेदवारी दिली ती, जयंत पाटील साहेबांनी आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला उमेदवारी दिलेली होती. परंतु आदरणीय पवारसाहेब आपल्या पक्षाचे सर्व आहेत, त्यांनी उमेदवारी जानकर साहेबांना जाहीर केल्यामुळे तुम्हाला आता थांबावं लागते. त्याच वेळी दादांना म्हणून, दादा तुम्ही दिलेला आदेश आणि तुम्ही दिलेला शब्द आम्ही आमच्या काय म्हणते त्या पद्धतीने आम्ही मानू. आम्ही कुठला शब्द तुमचा डावलणार नाही, आम्ही खाली पडू देणार नाही. तुम्ही सांगाल ते काम करू, आम्ही तुम्ही देईल ते धोरण आम्ही राबवू. आणि नंतर 2019ला सुद्धा आम्ही एक मोठा भाऊ म्हणून उत्तम जानकर यांचं काम केलं. काम करत असताना अतिशय निष्ठेने काम केले. कुठल्याही म्हणजे पदाची किंवा कुठल्या गोष्टीची अपेक्षा न ठेवता आम्ही निष्ठेने सगळ्या गोष्टी केल्या. आम्ही एवढं करून सुद्धा मग आता उद्याची 2024ची जी विधानसभा आहे, उत्तमराव जानकरला आमचं म्हणणं आहे की बाबा एक छोटा भाऊ आपण मोठा भाऊ या नात्यानं यावेळेस बाळासाहेब दांजे यांना एका छोटा भाऊ म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे. 2009ला आम्ही तुम्हाला सहकार्य केलं, 2019ला तुम्हाला सहकार्य केलं, तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीला सहकार्य केलं, ग्रामपंचायत सरपंच सुद्धा बाळासाहेब दांजे यांनी बिनशर्त पाठिंबा देऊन केलं होतं त्यावेळेस. म्हणजे एवढं आम्ही तुम्हाला पदं दिली, पण बाळासाहेब दांजेंनाच जर एखाद्या वेळेस काय द्यायची टायमिंग वेळेत येत असेल त्यावेळेस बाळासाहेब दांजेंनाच काय विरोध असेल. आणि त्याचं बी कारण सांगावं उत्तम जानकरांनी, बाबा बाळासाहेब दांजेंनी हे तर चूक केली म्हणून मी त्यांना विरोध करतो. काही गोष्टी हे म्हणजे सांगण्यापलीकडल्या बी त्या जे आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकून सगळ्याच गोष्टी आम्ही त्यांच्या संग आम्ही शेअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळं उत्तमराव जानकरांनी ह्यावेळेस थांबावं आणि एक मोठं मन करावं. शेवटी मी तुमचाच आहे, तुम्ही माझंच आहे. त्यामुळं आणि तालुक्यात दुपळी वगैरे काही नाही. शेवटी मोहिते पाटील, उत्तम जानकर एकत्र आलेले आहेत. आम्ही त्यावेळेस हे दोघंही नसताना सुद्धा आम्ही पक्ष चालवला आहे आणि निष्ठावंत म्हणून या तालुक्यातला पहिला मान हा आम्हाला पाहिजे आणि आम्ही हक्क आहे, आमचा त्याच्यावर हक्क आहे आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.